नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासन या विषयाच्या अंतर्गत दुसरं प्रकरण केंद्रीय प्रशासन या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये मागील भागात आपण पंतप्रधानांचं कार्यालय याविषयी माहिती जाणून घेतली. विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय प्रशासन व्यवस्थेतील दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे केंद्रीय सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया. सर्वसाधारण केंद्र सरकारचा जो राज्यकारभार आहे तो विविध मंत्रालय, त्यांच्या अंतर्गत येणारी विविध खाती आणि त्यांना जोडलेली दुय्यम कार्यालय तसंच वेगवेगळ्या मंत्रालयाशी संबंधित सार्वजनिक उपक्रम आणि इतर प्राधिकरणं या घटकांमार्फत चालविला जातो. शासनाचे व्यवहार सुलभतेने पार पाडले जावेत यासाठी वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये शासकीय कामकाजाचं वाटप करणारे नियम बनविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने कलम 77(3) अंतर्गत राष्ट्रपतींना दिलेला आहे आणि त्यानुसार नियम करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. आता या नियमानुसार प्रत्येक मंत्रालयाकडे जो कार्यभार सोपवण्यात आला आहे त्याबाबत सर्वसाधारणतः संबंधित खात्याचा मंत्री हा निर्णय घेत असतो आणि मग प्रत्येक मंत्रालयासंबंधी काही बाबींचा निर्णय कॅबिनेटने घ्यायचा असतो आणि अशा बाबींचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा करून घेतला जातो सर्वसाधारणपणे. आणि खास करून ज्यांचा संबंध हा इतर मंत्रालयांशी येतो अशा बाबी कॅबिनेटसमोर मांडाव्या लागतात. काही बाबतीत पंतप्रधानांची संमती आवश्यक ठरवलेली असते आणि त्या बाबी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवाव्या लागतात. तर काही बाबी अशा असतात की ज्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रपतींकडे त्यांच्या संमतीसाठी पाठवाव्या लागतात. आता अशी व्यवस्था करण्याचं कारण काय, की हेच कारण आहे की शासनाचं कार्य हे सामूहिक स्वरूपाचं कार्य असतं आणि प्रत्येक मंत्रालयाला अंतर्गत कारभाराबाबत स्वायत्ता जरी असली तरी सर्व मंत्रालयांच्या कारभारात समन्वय साधण्याचं गरजेचं असतं आणि या समन्वयाच्या अभावी शासनाचा कारभार हा योग्य दिशेने चालणार नाही आणि तसेच ठरवलेली जी उद्दिष्ट असतात ती उद्दिष्ट साध्य करता येणार नाहीत. त्यामुळे हा समन्वय गरजेचा असतो. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये शासनाच्या कार्याची विभागणी ही सोयीसाठी केलेली आहे. प्रत्यक्षात प्रत्येक मंत्रालयाचं कार्य हे इतर काही मंत्रालयांशी संबंधित असतंच. म्हणजे याचं जर उत्तम उदाहरण जर द्यायचं ठरलं तर परराष्ट्र मंत्रालयाचा अगदी जवळचा निकटचा संबंध हा संरक्षण मंत्रालयाशी नेहमी येत असतो किंवा परराष्ट्र व्यापार या खात्यांशी त्याचा संबंध येत असतो किंवा अगदीच म्हटलं तर रेल्वे मंत्रालयाचा संबंध हा ऊर्जा, उद्योग अशा मंत्रालयांशी आपल्याला येताना दिसून येतो. याचा अर्थ पर्यावरण, नियोजन अशा काही मंत्रालयांचा जर संबंध जर बघितला तर जवळजवळ तो सर्व मंत्रालयांशी त्याचा संबंध येत असतो. आणि म्हणून केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयांमध्ये समन्वय राखणारी सर्वात महत्त्वाची प्रशासकीय यंत्रणा म्हणजे काय, तर केंद्रीय सचिवालय होय हे आपल्याला त्यामध्ये सांगता येईल, की ज्याचा उद्देशच हा आहे की शासनाच्या विविध मंत्रालयांमध्ये खात्यांमध्ये समन्वय, प्रशासकीय समन्वय ठेवणं ही म्हणजे केंद्रीय सचिवालयाची ही महत्त्वाची भूमिका आपल्याला सांगता येते. आता मंत्रालय म्हणजे काय, ज्याला आपण मिनिस्ट्रीज असं म्हणतो. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सुरुवातीच्या काळात मंत्रालयांची संख्या भारतामध्ये अगदीच 18 इतकी अशी होती आणि पुढील काळामध्ये मग जसं जसं सामाजिक आणि आर्थिक विकासाचे जे अनेक कार्यक्रम आहेत ते शासनाने हाती घेतले आणि त्यामुळे
तसेच आजच्या काळामध्ये जगासमोर जी नवनवीन आव्हानं निर्माण झालेली आहेत, त्यामुळे म्हणजे जसं जसं उदाहरणार्थ पर्यावरणाचं रक्षण असेल, ऊर्जेची समस्या असेल, दहशतवाद असेल, जागतिकीकरण असेल, अशा अनेक नवनवीन आव्हानं समस्या जागतिक स्वरूपाचे आपल्याला दिसून येतात आणि मग त्यातून अनेक मंत्रालये निर्माण झालेली आहेत आणि ती निर्माण करणं आवश्यक बनलं आणि स्वातंत्र्य मिळाले त्यावेळच्या शासनाच्या कारभारापेक्षा आजच्या शासनाचा कारभार हा अधिक व्यापक आणि अधिक गुंतागुंतीचा आपल्याला बनलेला दिसून येतो. जर आजच्या हिशोबात जर आपण बघितलं तर साधारणतः 2010 नंतर केंद्र शासनाची जवळजवळ 50 मंत्रालय निर्माण झालेली आहेत. ती बऱ्यापैकी आपल्याला त्यातली माहिती असेल, जसं उदाहरणार्थ कृषी मंत्रालय, नागरी व हवाई वाहतूक मंत्रालय, अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्रालय, रसायन आणि खते मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, कोळसा मंत्रालय, व्यापार आणि उद्योग मंत्रालय, संसूचन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, पर्यावरण आणि वन विभाग, परराष्ट्र व्यवहार विभाग, वित्त विभाग, गृह व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, पोलाद मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, गृह मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम विषयक मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, श्रम मंत्रालय, कायदा व न्याय मंत्रालय, अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय, संसदीय कामकाज असेल, कर्मचारी आणि सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन विषयक मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, नियोजन मंत्रालय, विद्युत असेल, रेल्वे, ग्रामीण विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, लघु उद्योग, खाणी, भूपृष्ठ, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, वस्त्र उद्योग, शहरी रोजगार आणि दारिद्र्य निर्मूलन, नागरी विकास, संसाधन, सामाजिक न्याय आणि सबलीकरण, तसंच अणुऊर्जा असेल, कंपनी व्यवहार विषयक, महिला आणि बालकल्याण विषयक असेल, अल्पसंख्याक आहेत, पंचायत राज, अनिवासी भारतीय व्यवहार मंत्रालय, कृषी आणि ग्राम उद्योग, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी विषयक मंत्रालय, वन्य जमाती व्यवहार मंत्रालय, युवक व्यवहार आणि क्रीडा, सांस्कृतिक आणि भूविज्ञान, अशी जवळजवळ 50 ही मंत्रालय आहेत. आणि ह्या वरील 50 मंत्रालयांच्या व्यतिरिक्त साधारणतः इतर काही अवकाश खातं आहेत, ईशान्य प्रदेश विकास खातं आहेत, कॅबिनेट सचिवालय आहेत, राष्ट्रपती सचिवालय आहेत, पंतप्रधानांचं कार्यालय आहेत, नियोजन आयोग आहेत, जो आता नीती आयोग म्हणून ओळखला जातो. असे वेगवेगळे विभाग देखील हे स्वतंत्ररित्या कार्यरत असल्याचे आपल्याला सांगता येतात. एकूणच कॅबिनेट मंत्री हा मंत्रालयाचा राजकीय प्रमुख असतो. काही वेळा एका कॅबिनेट मंत्र्याकडे एकाहून अधिक मंत्रालयांचा कार्यभार देखील सोपवलेला असतो. कॅबिनेट मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी राज्यमंत्री आणि उपमंत्री असतात. काही बाबतीत राज्यमंत्र्यांकडे एक किंवा अधिक मंत्रालयांचा स्वतंत्रपणे कार्यभार सोपवलेला असतो आणि त्या मंत्रालयाला कॅबिनेट मंत्री नसतो. म्हणजे निर्णय घेणे, बजावणीचे आदेश देणे, अंमलबजावणीच्या कामावर देखरेख ठेवणे, मार्गदर्शन करणे, त्या कार्यात समस्या निर्माण झाल्यास त्यावर उपाय योजणे, ही प्रामुख्याने एखाद्या मंत्र्याची कार्य आपल्याला असल्याची सांगता येतात. मग मंत्र्याच्या आदेशानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणीचं कार्य करणं हे प्रशासनाचं कार्य असतं साधारणतः. ही आपल्याला त्यामध्ये सांगता येतं. त्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण मंत्रालयाच्या अंतर्गत यंत्रणा येते ती म्हणजे खातं. आता सचिव हा मंत्रालयाचा प्रशासकीय प्रमुख असतो आणि त्याच्या नियंत्रणाखाली जे प्रशासनाचे संघटन असते त्याला खाते असं म्हणतात. मंत्रालयाचे धोरण ठरवण्याबाबत मंत्र्याला सल्ला देणं, सहाय्य करणं, माहिती पुरवणे ही प्रामुख्यानं सचिवाची कामं असल्याचे आपल्याला सांगता येतात. मंत्र्याच्या निर्णयाची, आदेशाची अंमलबजावणी आणि त्यावर देखरेख
ही कामं खात्याकडून सर्वसाधारण केली जातात. अनेक मंत्रालयांमध्ये एकाहून अधिक स्वरूपाची खाती, ज्याला आपण डिपार्ट्समेंट म्हणतो, हे डिपार्टमेंट असतात. आणि मंत्रालयाकडे जो कार्यभार असेल त्याची व्याप्ती तसेच त्यातील वेगवेगळेपणा यावर ते अवलंबून असल्याचं आपल्याला सांगता येतं. जसं उदाहरणार्थ अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत जर विचार केला तर आपल्याला एकाच ह्या मंत्रालयाच्या अंतर्गतमध्ये आर्थिक व्यवहार खातं वेगळं आहेत, खर्च ज्याला आपण व्यय म्हणतो हे खर्च खातं वेगळं आहेत, महसूल खातं आहेत, निर्गुंतवणूक खातं आहेत, वित्तीय सेवा खातं, अशी एकूण 5 खाती केवळ एका अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत असल्याचे आपल्याला सांगता येतात. किंवा अगदी जर गृह मंत्रालयाचं उदाहरण जर आपण घेतलं तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा खातं आहेत, घटक राज्य खाते आहेत, राजभाषाविषयक खातं आहेत, गृह खातं आहेत, जम्मू काश्मीर व्यवहारविषयक खातं होतं आणि सीमा व व्यवस्थापन, अशी जवळजवळ 6 खाती आपल्याला असल्याचं सांगता येतं. म्हणजेच मंत्रालयाच्या अंतर्गत एकाहून अधिक खाती ही असू शकतात आणि तेव्हा प्रत्येक खात्यासाठी एक वेगळा सचिव असतो. शिवाय सर्व खात्यांवर नियंत्रण असणारा एक प्रमुख, त्याला प्रधान सचिव किंवा मुख्य सचिव म्हणतो, तो सचिव त्या मंत्रालयामध्ये देखील असतो, जो इतर सर्व खात्यांवरती नियंत्रण ठेवतो. आणि म्हणून कोणत्याही खात्याची विभागणी ही साधारणतः 4 प्रकारे त्याचे 4 भागामध्ये त्याची खात्याची विभागणी केलेली असते. खात्याच्या अंतर्गत विभाग असतात, ज्याला आपण विंग असं म्हणतो. त्याच्या अंतर्गत पुन्हा उपविभाग असू शकतात, ज्याला डिव्हिजन असं आपण म्हणतो. त्यानंतर डिव्हिजनच्या अंतर्गत ब्रँच असते, ज्याला आपण शाखा म्हणतो. आणि शाखेच्या परत उपशाखा, ज्याला आपण सेक्शन म्हणतो. अशी त्याची खात्याची विभागणी आपल्याला करता येऊ शकते. साधारणतः विभागाचं जे प्रमुख पद असतं ते विशेषतः सचिव दर्जाच्या व्यक्तीकडे किंवा अतिरिक्त सचिव, सहसचिव यांच्याकडे विभागाचं प्रमुख पद हे त्यामध्ये असतं. उपविभागाच्या प्रमुखपदी हा उपसचिव किंवा संचालक असतो, त्यामध्ये असतो. आणि शाखेचे प्रमुख पद हे दुय्यम सचिवाकडे असतं आणि उपशाखेचं जे पद आहेत ते एखाद्या अधिकाऱ्याकडे असतं. म्हणजे अशी त्याची प्रशासकीय रचना आपल्याला त्यामध्ये सांगता येते. आणि मग या अधिकाऱ्यांच्या हाताखाली कनिष्ठ कर्मचारी वर्ग आपल्याला त्यामध्ये असल्याचं सांगता येतं. एकूण अशा प्रकारे साधारणपणे प्रत्येक मंत्रालयाच्या अंतर्गत 6 मुख्य स्तर आपल्याला असल्याचे सांगता येतात. प्रत्येक मंत्रालयाच्या अंतर्गत एक म्हणजे मंत्रालय, मिनिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, तिथे कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री असतो. त्याच्यानंतर डिपार्टमेंट ज्याला खातं असं म्हणतो, त्याचा प्रमुख हा सचिव असतो. त्याच्यानंतर विभाग असतात, विभागाचे प्रमुख पद हे विशेष सचिव, अतिरिक्त सचिव किंवा सहसचिव यांच्याकडे असतं. त्याच्यानंतर उपविभाग ज्याला आपण डिव्हिजन म्हणतो, त्याचं प्रमुख पद हे उपसचिव आणि संचालक यांच्याकडे असतं. आणि त्याच्यानंतर शाखा दर्जावर ज्याला आपण ब्रँच म्हणतो, त्याचं प्रमुख पद दुय्यम दर्जाच्या सचिवाकडे असतं. आणि सर्वात शेवटचा 6वा जो स्तर आहे तो म्हणजे उपशाखा ज्याला आपण सेक्शन असं म्हणतो, त्याचं प्रमुख पद, प्रशासकीय पद हे उपशाखा अधिकारी यांच्याकडे आपल्याला असल्याचं सांगता येतं. एकूणच अशा प्रकारची ही मंत्रालयाची किंवा अंतर्गत केली जाणारी ही रचना आपल्याला त्यामध्ये सांगता येते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला केंद्रीय प्रशासनाच्या बद्दल माहिती घ्यायची आणि केंद्रीय प्रशासनातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण पंतप्रधान कार्यालयाची आपण मागील भागात चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय सचिवालय हे देखील एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय यंत्रणा केंद्रीय प्रशासनात आपल्याला असल्याचं सांगतात आणि त्याबद्दल आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची आहे. साधारणतः सचिवालय याचा जर अगदी शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर सचिवाचं कार्यालय असा त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला सचिवालय म्हणजे सचिवाचं कार्यालय असं आपल्याला सांगता येतो. आणि केंद्र शासनाची जी मंत्रालय आहेत आणि खाती आहेत त्या सर्व मंत्रालयांच्या आणि खात्यांच्या सचिवांचं आणि इतर अधिकाऱ्यांचं मिळून जे बनतं ते
केंद्रीय सचिवालय म्हणून आपल्याला सांगता येतं. किंवा मंत्रिमंडळाला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सहाय्य करणारी संघटना म्हणजे सचिवालय असा देखील आपण त्याचा अर्थ त्यामध्ये घेऊ शकतो. आता या सचिवालयात एका छत्राखाली सर्व मंत्रालयांचे खात्यांचे जे सचिव आहेत ते सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी एकत्र येत असताना आपल्याला दिसून येतात. कशाच्या? केंद्रीय सचिवालयाच्या अंतर्गत सर्व मंत्रालयांचे आणि खात्यांचे प्रमुख सचिव आणि इतर जे वरिष्ठ अधिकारी त्यांचे मिळून हे केंद्रीय सचिवालय बनतं. आता सचिवालय ही शासन यंत्रणेमधील अगदी कळीची अशी संघटना असल्याचं आपल्याला सांगता येतं. म्हणजे ती शासनाला धोरण ठरवण्यामध्ये सहाय्य करते आणि या धोरणानुसार कार्यक्रम आखून त्यांची कार्यक्षमतेने अंमलबजावणी होईल यावर ती देखरेख ठेवण्याचं काम करत असते. सचिवालय हे दुहेरी कार्य पार पाडत असतं. म्हणजे एका बाजूने धोरण ठरवणं असेल, वेगवेगळ्या मंत्रालयांच्या धोरणांमध्ये समन्वय साधणं असेल आणि धोरणानुसार कार्यक्रम ठरवणं, वेगवेगळ्या मंत्रालयांच्या कार्यात समन्वय साधणं हे कार्य सचिवालय त्याच्यामध्ये करत असतं. आणि दुसऱ्या बाजूने या कार्यक्रमाची व धोरणांची अंमलबजावणी करणारं ते मुख्य किंवा ज्याला प्रधान असं प्राधिकरण किंवा यंत्रणा असल्याचं आपल्याला सांगता येतं. एकूणच मग केंद्रीय सचिवालयाची जर कार्य काय आहेत असं जर आपल्याला जर विचारलं तर आपल्याला त्याचंसुद्धा चर्चा केली पाहिजेत. केंद्रीय सचिवालय हे धोरण ठरवण्याचं, त्या धोरणाच्या अंमलबजावणीच्या कार्यावर देखरेख ठेवण्याचं आणि त्याबाबत मार्गदर्शन करण्याचं मुख्य कार्य करतं. म्हणजे धोरण किंवा कार्यक्रम यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी देशभरातील राज्य, जिल्हा, विभाग या स्तरावरील कार्यालये आणि कर्मचारी यांच्याकडून ते होत असतं. आणि या सचिवालयाची सर्वसाधारण जी काही कार्य आहेत ती आपल्याला 1, 2, 3 या स्वरूपामध्ये आपल्याला सांगता येतील. एक म्हणजे की धोरण ठरवण्यामध्ये तसेच वेळोवेळी आवश्यक असेल त्या धोरणामध्ये दुरुस्त्या करण्यामध्ये मंत्र्यांना सहाय्य करणं हे केंद्रीय सचिवालयाचं मुख्य काम किंवा कार्य म्हणून आपल्याला सांगता येईल. दुसरं असं की संसदेसमोर सादर करावयाचे जे विधेयकं असतात अशा विधेयकांचा आणि त्याबाबत असणारे जे नियम असतील, उपनियम असतील त्यांचा मसुदा तयार करणं हे देखील केंद्रीय सचिवालय करत असतं. त्याचबरोबर तिसरं असं सांगता येईल आपल्याला की प्रत्येक खात्याचे क्षेत्रीय नियोजन करणं आणि कार्यक्रम ठरवणं हे देखील मुख्य काम हे केंद्रीय सचिवालयाच्या माध्यमातून केलं जातं. की प्रत्येक खात्याचं जे क्षेत्रीय नियोजन आहेत ते नियोजन काय ते ठरवणं, त्याविषयीचे कार्यक्रम ठरवणं हे महत्त्वपूर्ण कार्य सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडलं जातं. त्याचबरोबर खात्याकडून जी काही कार्य असतील ती कार्य पार पाडावायची असतील त्यासाठी खर्चाचे जे अंदाज असतात ते अंदाज ठरवावे लागतात. आणि मग असे खर्चाचे अंदाज ठरवणं, त्या खर्चावर नियंत्रण ठेवणं हे देखील एक प्रमुख असं कार्य केंद्रीय सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडलं जातं. त्याचबरोबर ज्या शासनाच्या विविध योजना असतात त्यामध्ये चालू योजना असतात, काही कार्यक्रम असतात, नंतरच्या काळामध्ये त्यात काही बदल केले जातात, यांना प्रशासकीय मान्यता मिळवणं तसेच यावर जर जादा खर्च होणार असेल तर त्या खर्चाला देखील मान्यता मिळवणं ही जी काही कार्य आहेत ही कार्य देखील केंद्रीय सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडली जातात. त्याचबरोबर अंमलबजावणीचा जो विभाग आहे म्हणजे अंमलबजावणी विभाग आणि तसंच मंत्रालयाशी निगडीत असणारे जे निमस्वायत्त क्षेत्रीय प्राधिकरणं आहेत त्या प्राधिकरणं यांच्याकडून धोरणं आणि कार्यक्रम यांची अंमलबजावणी कशी केली जाते यावर देखरेख ठेवणं, त्यावर नियंत्रण ठेवणं तसंच त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करणं ही महत्त्वपूर्ण कार्य देखील केंद्रीय सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडली जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या धोरणांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने
तसेच त्या धोरणांचा अन्वयार्थ लावण्याच्या दृष्टीने शासनाच्या इतर शाखांना सहाय्य करणं आणि घटक राज्यांशी संपर्क ठेवणं, हे जे महत्त्वपूर्ण कार्य आहेत हे देखील केंद्रीय सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडलं जातं. कारण बऱ्याचदा काय होतं की सरकार बदललं की सरकारच्या धोरणांमध्ये बदल होत असतो, किंवा आघाडीचं सरकार असेल तर वेगवेगळ्या मंत्र्यांची वेगवेगळ्या पक्षाच्या विचारधारा ते घेऊन चालत असतात. आणि म्हणून या वेगवेगळ्या धोरणांमध्ये किंवा आधीच्या सरकारच्या धोरणांमध्ये आणि आत्ताच्या सरकारच्या धोरणांमध्ये त्या समन्वय ठेवण्याचं कार्य, त्यांचा अन्वयार्थ लावण्याचं कार्य आणि इतर शासनाच्या ज्या इतर शाखा आहेत किंवा घटक राज्य आहेत त्यांच्याशी संपर्क ठेवणं, त्यांना सहाय्य करणं, हे अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं काम हे देखील केंद्रीय सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडलं जातं. त्याचबरोबर मंत्रालय असेल आणि त्या मंत्रालयात त्यांची अंमलबजावणी करणारी जी प्राधिकरणं असतील किंवा त्यांची जी कर्मचारी आहेत, त्यांच्या संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना सुचवणं, मार्गदर्शन करणं, मंत्रालय आणि इतर प्राधिकरणांच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनात्मक कार्यक्षमतेसाठी, हे कामसुद्धा केंद्रीय सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडलं जातं. एवढंच काय तर मंत्र्यांना त्यांची संसदीय जबाबदारी पार पाडण्यासाठी मंत्र्यांना त्यांच्या कामात सहाय्य करणं, हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम केंद्रीय सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडलं जातं. अशी विविध कामं आहे की जी केंद्रीय सचिवालय केंद्रीय प्रशासन व्यवस्थेतील एक सर्वोच्च अशी यंत्रणा म्हणून, टॉपची यंत्रणा आहेत, प्राधिकरण आहेत, जे प्रशासनामध्ये ज्याची कळीची अशी भूमिका असते. म्हणून अशी विविध कार्य जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत प्रशासन व्यवस्थेतली, आणि ती कार्य केंद्रीय सचिवालय पार पाडत असतात. म्हणून केंद्रीय सचिवालयाची भूमिका, केंद्रीय सचिवालयाचं स्थान, ही यंत्रणा प्रशासन व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याची सांगता येते. मग केंद्रीय सचिवालयाचे प्रशासन व्यवस्थेतलं जर स्थान जर बघितलं तर केंद्रीय प्रशासनामध्ये अगदी शिखर स्तरावरचं कार्यालय म्हणून ते ओळखलं जातं. आणि म्हणून मग ह्या केंद्रीय सचिवालयाची भूमिका काय असते ती देखील आपल्याला विचारात घेणं आवश्यक ठरतं. साधारणतः प्रशासनातील त्यांची जी भूमिका आहे ती मध्यवर्ती स्वरूपाची असते आणि शासनाची धोरणं ठरवण्यात हे कार्यालय अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आणि मंत्रिमंडळाला ही धोरणं ठरवण्यामध्ये हे कार्यालय म्हणजे केंद्रीय सचिवालय सहाय्य करत असतं. किंबहुना धोरण ठरविण्यातच ह्या कार्यालयाची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते. म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला वाटतं की राजकीय नेते, मंत्री धोरणं ठरवतात, पण ते धोरण ठरवण्यामध्ये मुख्यतः जो रोल असतो तो ह्या सचिवालयाचा असतो. एक म्हणजे राजकीय पक्ष ढोबळ स्वरूपात आपली धोरणं आणि कार्यक्रम जे असतात ते जाहीर करत असतात. आणि जेव्हा त्यांच्या हाती सत्ता येते तेव्हा ती धोरणं आणि कार्यक्रम यांना मूर्त स्वरूप देण्याचे जो प्रश्न निर्माण होतो, कारण मतदारांना दिलेली जी आश्वासनं असतात ती आश्वासनं प्रत्यक्षात आणताना व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारावा लागत असतो. आणि मग त्याची उपयुक्तता काय आहेत, त्यासाठी लागणारी साधनसामुग्री यांचा विचार देखील करावा लागतो. आणि मग याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती असेल, त्या संदर्भात असणारी कागदपत्र असतील, त्यासाठी लागणारी साधनसामुग्रीची उपलब्धता असेल किंवा ती उभारण्याचे विविध मार्ग असतील, या संदर्भात या विविध गोष्टींच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाला या केंद्रीय सचिवालयाकडून ही सगळी माहिती पुरवली जाते. हे सगळ्या गोष्टी, आवश्यक गोष्टी त्यामध्ये पुरवल्या जातात. दुसरं असं म्हणजे ह्या दृष्टीनं ह्या सचिवालयाची भूमिका महत्त्वपूर्ण आहेत. आणि दुसरं असं की मंत्र्यांना त्यांच्या संसदीय कार्यात सचिवालय हे मदत करणारं अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यालय आपल्याला असल्याचं सांगता येतं. कारण संसदेत सादर करायचे जे विधेयकं आहेत त्या विधेयकांचा मसुदा सचिवालयाकडून तयार केला जातो. आणि संसदेत मंत्र्यांना प्रश्न जर विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुद्धा जी आवश्यक जी माहिती असते ती माहिती पुरवण्याचं काम हे सचिवालय करत असतं. म्हणजे मंत्री जे उत्तरं देतो
ते उत्तरं मंत्र्याची स्वतःची नसतात, तर या सचिवालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मंत्री सभागृहामध्ये, संसदेमध्ये त्या स्वरूपाची उत्तरं तो सादर करत असतो. आणि म्हणून ह्या दृष्टीनं या सचिवालयाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे आपल्याला सांगता येते. तिसरं असं आपल्याला सांगता येईल की भारत हे संघराज्य आहेत, बरोबर. आणि मग वेगवेगळ्या घटक राज्यांच्या कार्यात समन्वय साधण्याची त्यामुळे गरज निर्माण होते. आणि ही घटक राज्यांमध्ये समन्वय साधण्याचं मुख्य काम ही केंद्रीय सचिवालयाच्या माध्यमातून पार पाडलं जात असतं. हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून त्या दृष्टीनं सचिवालयाची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरत असते. चौथं असं आपल्याला सांगता येईल की धोरणे कार्यक्रम, जी विविध धोरणं असतात, या धोरणांबद्दल, पॉलिसींबद्दल, कार्यक्रम यांच्या अंमलबजावणीसाठी काही वेळा इतर मंत्रालयांची किंवा प्राधिकरणांची काय करावी लागते, मान्यता घ्यावी लागते आणि ती आवश्यक असते. म्हणजे जसं उदाहरणार्थ एखादं धोरण अंमलात आणायचं असेल तर कायदा मंत्रालय आहेत, वित्त मंत्रालय आहेत, पर्यावरण मंत्रालय आहेत इत्यादींच्या मान्यता ह्या गरजेच्या असतात. आणि ते मान्यता मिळवण्याचं कार्य देखील ह्या सचिवालयाच्या माध्यमातून करत असतं. कारण सचिवालयाचे मुख्य रोलच हा आहेत की सगळ्या मंत्रालयांमध्ये समन्वय साध. आणि हे सचिवालय बनतंच मुळात असं की सर्व मंत्रालयांची खात्यांचे सचिव एकत्र येऊन हे सचिवालय त्यामध्ये बनत असतं. म्हणून समन्वयाच्या दृष्टिकोनातून या सचिवालयाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याची सांगता येत असते. मग या सचिवालयाची केंद्रीय सचिवालयाची कार्यकाल पद्धत कशी आहे, त्याची रचना कशी आहे ते बघणं देखील आपल्याला आवश्यक त्यामध्ये ठरतं. साधारणतः केंद्रीय सचिवालयामध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कायम नेमलेले कधीच नसतात. म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेतील प्रशासकाला ठराविक काळासाठी केंद्रीय सचिवालयामध्ये नेमलं जातं आणि तो कार्यकाळ संपला म्हणजे ते आपल्या पूर्वीच्या सेवेमध्ये परत रुजू होतात. याला कार्यकाल पद्धत असं त्यामध्ये म्हटलं जातं. सन 1905 पासून अशा प्रकारची पद्धत ही ब्रिटिश काळापासून सुरू झालेली आपल्याला दिसून येते. त्या काळात ही पद्धत अस्तित्वात आलेली, ही पद्धत स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील चालू ठेवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. सन 1967चा जो पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग होता, त्या आयोगाने आपल्या अहवालात या पद्धतीचं समर्थन केलेलं देखील आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. मग आता सध्या हे जे केंद्रीय सचिवालय आहेत, या सचिवालयातील वेगवेगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल हा आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतो. म्हणजे सचिव दर्जाच्या व्यक्तीचा हा 5 वर्ष कार्यकाल असतो केंद्रीय सचिवालयामध्ये. उपसचिवाचा 4 वर्ष असतो, सहसचिवाचा 5 वर्ष असतो आणि दुय्यम सचिवाचा 3 वर्ष असतो. म्हणजे सचिव आणि सहसचिव ही 5 वर्षांसाठी, उपसचिव 4 वर्षांसाठी आणि दुय्यम सचिव हा 3 वर्षांसाठी. ही पद्धत चालू का ठेवली असेल तर त्याच्या पाठीमागची कारणं देखील काही महत्त्वपूर्ण आहेत. ती कारणं आपण विचारात घेऊ शकतो. म्हणजे केंद्र तसेच राज्यात काम करणाऱ्या प्रशासकांचा वर्ग असणं हे संघराज्यात केंद्र आणि राज्य यांच्या प्रशासनात समन्वय आणि एकरूपता आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतं आणि म्हणून ह्या पद्धतीची गरज असल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरं असं की राज्य आणि जिल्हा स्तरावर कार्य करणाऱ्या प्रशासकांना स्थानिक पातळीवरील कारभाराचा तो प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि हे प्रशासक जेव्हा केंद्रीय सचिवालयामध्ये नेमले जातात तेव्हा त्यांच्या अनुभवाचा फायदा हा या सचिवालयाला मिळत असतो आणि प्रत्यक्षात तो शासनाला मिळताना आपल्याला दिसून येतो. तिसरं असं आपल्याला सांगता येईल की सचिवालयातील प्रशासकांचा स्थानिक आणि क्षेत्रीय वास्तवतेशी संपर्क असणं हे जरुरी असतं आणि म्हणून प्रशासक दीर्घकाळ सचिवालयात जर राहिल्यास स्थानिक पातळीवरील परिस्थितीशी असणारा त्याचा संबंध तुटण्याचा संभव असतो. शिवाय सचिवालयातील फाईल्स आणि कागदपत्रे यातच प्रशासकाने गुंतून राहणं योग्य नव्हे. म्हणून सचिवालयातून जी धोरणं ठरवली जातात त्यांचा लोकांवर काय परिणाम होतो ते जाणून घेण्यासाठी प्रशासकांनी स्थानिक पातळीवर काम करणं आवश्यक असतं. म्हणून ही पद्धत स्वीकारलेली आपल्याला दिसून येते.
त्याचबरोबर केंद्रीय स्तरावर निर्णय कसे घेतले जातात, धोरणं कशी ठरवले जातात, याची माहिती असणारे, तेथील कामकाजाचा अनुभव असणारे प्रशासक जेव्हा राज्याच्या सेवेत येतात, तेव्हा त्यांच्या अनुभवाचा फायदा हा त्या राज्यांना, राज्यातल्या प्रशासनाला देखील होताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या पद्धतीमुळे केंद्रीय सचिवालयात काम करण्याची संधी ठराविक लोकांनाच न मिळता अनेक प्रशासकांना मिळते आणि त्यामुळे या संधीची समता निर्माण होणं आवश्यक असतं आणि ते ह्या पद्धतीतून होतं, म्हणून ह्या पद्धतीचं समर्थन केलं जातं. त्याचबरोबर नागरी सेवेची स्वायत्तता ह्या पद्धतीमुळे टिकून राहते. सचिवालयात ठराविक अधिकारी कायम स्वरूपात असतील तर त्यातले काही आपल्या संकुचित स्वार्थासाठी सत्ताधीशांशी आपले लागेबांधे निर्माण करतील आणि ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकारी बदलत राहिल्यामुळे तो धोका कमी होतो, म्हणून ह्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. हे सुद्धा त्याच्या समर्थनासाठी एक कारण सांगितलं जातं. त्याचबरोबर ह्या पद्धतीमुळे अकार्यक्षम जे अधिकारी आहेत ते दीर्घकाळ सचिवालयातील जागा अडवून बसू शकत नाही. म्हणजे ठराविक मुदतीनंतर त्यांची नेमणूक अन्यत्र केली जाते आणि अशा अधिकाऱ्यांपासून सचिवालयाची सुटका होत असते आणि म्हणून ह्या पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. या पद्धतीच्या समर्थनासाठी अशी विविध कारणं त्याच्यामध्ये सांगितले जातात. पण बऱ्याचदा ह्या पद्धतीवर काही आक्षेप देखील त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. म्हणजे काय आक्षेप घेतलेले आहे तर सचिवालयाच्या कामकाजाचे वेगाने विशेषीकरण, ज्याला आपण स्पेशलायझेशन म्हणतो, हे होऊ लागलं आहेत आणि त्यामुळे या पद्धतीमुळे कोणत्याही अधिकारी हा फार काळ तिथे राहत नसल्याने कोणताही अधिकारी विशिष्ट कार्यालयातील तज्ज्ञ बनू शकत नाही. ही त्याच्यावरची एक मर्यादा किंवा हा आक्षेप ज्याला आपण म्हणूया तो त्यावरती घेतला जातो. त्याचबरोबर सचिवालयाची अनेक कार्य अशी आहेत की ती पार पाडण्यासाठी स्थानिक पातळीवरील कामकाजाच्या अनुभवाची गरज नसते. म्हणजे जसं उदाहरणार्थ संरक्षण खातं असेल, परराष्ट्र संबंध असेल, अणुऊर्जा खातं, रेल्वे खातं, वाहतूक खातं, परराष्ट्र व्यवहार खातं आदी प्रकारचे. आता ह्या खात्यांसाठी स्थानिक पातळीवरचा अनुभव हा काही गरजेचा नसतो आणि म्हणून ह्या पद्धतीवर हाही एक आक्षेप त्यामध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर ह्या पद्धतीमुळे कार्यालय ही काय शक्तिशाली आणि अधिकारी हे दुर्बल अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे कार्यालय केंद्रित प्रशासन पद्धतीचे काही तोटे असतात आणि यात जिथे येणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यालयाची कार्यपद्धती आत्मसात करावी लागते, त्यानुसार कार्य करावं लागतं. अधिकारी कितीही कर्तबगार आणि कितीही कुशल असला तरी त्याला कार्यालयाच्या कार्यपद्धतीनुसारच काम करावं लागतं. काही नव्या कल्पना, नवे विचार तो अंमलात आणू शकत नाही, कारण ठराविक काळानंतर त्याची परत बदली होणार असते आणि त्यामुळे ही जी पद्धतीचं समर्थन केलं जातं त्याच्यावर तो एक हाही एक आक्षेप त्यावरती घेतलेला आपल्याला दिसून येतो. एकूणच ह्या पद्धतीत असणारे दोष हे महत्त्वाचे असले तरी देशात प्रशासकीय एकात्मता निर्माण करण्यासाठी केंद्रीय सचिवालयातील वरिष्ठ प्रशासकांचा संपर्क हा स्थानिक कारभाराशी येण्यासाठी, तसंच केंद्रीय सचिवालय हे विशिष्ट प्रशासकांची मक्तेदारी बनू नये यासाठी कार्यकाल पद्धती ही चालू राहणं हे योग्य आहेत, ते इष्ट आहेत, असं आपल्याला त्याचं एकंदरीत कन्क्लुजन, त्याचा निष्कर्ष आपल्याला काढता येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमधील महत्त्वपूर्ण एक यंत्रणा जी म्हणजे केंद्रीय सचिवालय जे आहेत, त्या केंद्रीय सचिवालयाची रचना, त्याचं कार्य, त्याचा विकास, मंत्रालय, खाती, त्यांची रचना याबद्दल आपण आजच्या भागामध्ये माहिती जाणून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण केंद्रीय सचिवालयाप्रमाणे कॅबिनेट सचिवालयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.